कि MIM जो है वो अवसरवादी पार्टी है, उनका मतलब निकल गया। तो उन्होंने जिन ओबीसीओं ने पिछले लोकसभा में जिताने का काम किया और जब ओबीसी का बात आई सत्ता में जाने की तो हाथ खींच के अलग से हो गए। ओबीसी का कहना है कि ऐसे लोगों के साथ में हम लोग ने जाना नहीं चाहिए, मुस्लिम समाज के साथ में सीधा रिश्ता बना लीजिए और मुसलमानों के साथ में बैठ के अपन सत्ते की भागीदारी और हिस्सेदारी करेंगे। ये वो हमारे पार्टी के अंदर जो ओबीसी है उनका ये राय है, उस राय पर हम लोग चलेंगे। सर एनसीपी के साथ भी जाने की बात नहीं चल रही। अजित पवार का जहां तक अजित पवार का गठ है वो अभी भी बीजेपी के साथ में है। वो जब तक उस गठबंधन से बाहर नहीं निकलता तब तक गठबंधन की बात नहीं हो सकती। हम लोग इतना ही अजित पवार को आश्वासन देंगे कि वो अगर बाहर निकलते हैं तो उनकी राजनीति स्टेबलाइज करने में हम लोग मदद करेंगे। सर कोई भी पार्टी आरक्षण के लिए यात्रा नहीं निकाल रही है, लेकिन आपकी पार्टी क्यों निकाल रही है? शांति के लिए, शांति होना चाहिए इसलिए क्योंकि दोनों तरफ से मैं ही एक ऐसा व्यक्ति हूं कि जो एक्सेप्टेबल हूं। दोनों को लगता है कि मैं राजनीति हमेशा नहीं करता हूं, ना दोनों को इस्तेमाल करने की बात मैं कभी करता हूं। इसलिए दोनों का विश्वास है और इसलिए इस विश्वास को रखते हुए हम लोग ने ये यात्रा निकाली है ताकि लोगों के सामने सही बात जाए और सही वक्त पर जाए, ताकि दंगे की जो परिस्थिति है उसको हम लोग कंट्रोल में ला सकें। मैं सरकार की बात नहीं करूंगा, लेकिन सरकार के साथ साथ कई राजनीतिक दल है कि उनकी भी मंशा वही है कि ये दोनों एक दूसरे के सामने आ जाए। अरे काय सुटले एमआयएमचे बरेच लोक तुमच्या बरोबर जात आहेत। मी आत्ताच मग सांगितलं ना तुम्हाला की आमच्यामधला असणारा जो ओबीसी आहे तो एवढा स्ट्रॉंग आहे की तो असं म्हणतोय की MIMने आपला वापर करून घेतला। ज्यावेळेस ओबीसीला विधानसभेमध्ये सत्ता देण्याची संधी आली त्यावेळेस 100 जागा मागितल्या आणि एका अर्थाने त्यांनी युती तुटली आणि तोडली। तेव्हा अशा असणाऱ्या संघटनेबरोबर आपण जायचं नाही। जायचं असेल तर आपण सरळ मुस्लिम समाजाशी बसलं पाहिजे, त्यांच्याशी आपण बसलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर बसून डायरेक्ट आपण असणाऱ्या सीट शेअरिंगच्या चर्चा करू, पण इतर कुठल्या संघटनेमार्फत नाही। त्यांच्यातली काही लोक तुमच्यासोबत आहेत, एमआयएम मध्ये फुटलेत तुम्हाला असं? नाही, माझ्या अंदाजान नाही, मला कोणी भेटलं नाहीये। मग ते जी बसायचं तर एमआयएम सोबत पण त्यांचे गृहीत धरायचं कुठलं? मी आता म्हणाले ना मुस्लिम समाजाबरोबर बसलं पाहिजे। ते आम्ही मुस्लिम मास बरोबर बसणार आहोत, एमआयएम सोबत हे म्हणतो म्हटलं की आमच्यातला असणारा ओबीसी जो आहे तो ठाम नाही म्हणतोय। या सगळ्या परिस्थितीचा तुमचं राजकारण म्हणजे तुम्ही अवलोकन जबरदस्त आहे। या सगळ्या परिस्थितीचा फायदा या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं कुणाला होईल असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी जे म्हणालो की डावा हात हा जर ओबीसीचा आपण धरला तर आगीच आहे, उजवा हात आपण असणारा मराठ्यांचा धरला तर तोही आगीचा आहे। जो कुठचा जास्ती जळेल आणि कुठल्या पक्षाचा जळेल, सगळ्याच पक्षाचे जळणार आहे। तो हात कसा असणार आहे? मुस्लिम आणि वंचित तुम्ही जे आता बसावं लागलं तो सेक हँड असेल तो आम्ही मुस्लिम समाजाबरोबर कधी करायला तयार आहोत। संभाजीराजे आणि शाहू महाराज दोघांमध्येच वाद लागला। संभाजीराजे त्या ठिकाणी हटवण्याच्या बाजूने आणि शाहू महाराज म्हणतात की जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं। ते मी जे काही संभाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं जे काही दोघांचं ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये वाद आहे असं मला वाटत नाही, परंतु त्याच्यामधला मी एवढं सांगू शकतो, मला जेवढी माहिती आहे तिथल्या आणि आमचे जे कार्यकर्ते
इम्तियाज नदाफ तिथे गेले होते आणि त्यांच्याबरोबर इतर जी टीम गेली होती. त्यांचा जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट असं म्हणतो की साधक जे आहेत भिडेंचे ते दुपारी घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. तेव्हा शास्त्राला आम्ही म्हणालो की हे तोडफोड करणारे जे आहेत त्यांच्यावरती तुमची कारवाई झाली पाहिजे. एक दुसरं जे आहे ते गडावरती जे आहेत सगळे ते 90च्या अगोदरचे आहे. म्हणजे 90ला ते असणारं प्रोटेक्टेड मॉन्युमेंट त्या ठिकाणी झालं. त्यांचं हे मॉन्युमेंट सुद्धा प्रोटेक्ट झालं पाहिजे असं म्हणणं आहे, नाही असं नाही. तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही गरीब आहोत, हे आमच्या पोटपाण्याचं आहे, आम्हाला ऑल्टरनेटिव्ह द्या. आता त्याच्यामध्ये धारकांमार्फत म्हणजे संभाजी भिडे मार्फत राजकारण केल्याचं जातं मशिदीच्या विरोधातलं.